आम्ही कसे प्रत्येक गोष्ट आमची ऐकण्याकडं फार असते. आम्ही आमच्या मनाची धारणा, आमचं शरीर आणि आमची दृष्टी ही ऐकण्याच्या मागे लागलेली असते. काही बघा, कुठं काही थोडंसं चालू असेल की नाही की आपण कान देऊन ऐकतो काय चाललंय. अगदी असंच सद्गुरूंची कीर्ती ही अशी नाजूक कानाने ऐकली पाहिजे. आणि सांगणारा कसा पाहिजे? सिद्ध पाहिजे. सिद्ध जर असेल सांगणारा तर मग त्या गुरुसेवेचा जो लाभ होतो तो असा मोठा एखादा मातीचा किंवा एक तांब्याचा हंडा असतो ना, असा एकदम आपल्याला सापडलाय असं आपल्याला वाटायला लागतं. आणि कारण का, तर मी तुम्हाला आता पहिल्या याच्यात सांगितलं निवेदनात त्याप्रमाणे की आपण प्रचंड अनुभव घेत असतो त्या गुरुशक्तीचा. आणि मग अचानक आपल्याला जर कुणी हातात पटकन अशी फुलं दिली, आम्ही आत्ताच गाणगापूरला जाऊन आलो, तर आपण म्हणतो अरे फुलं हे कसं काय, हा प्रसाद आहे तिथला. आपल्या डोळ्यासमोर ताबडतोब अमरजा संगम, ते संगमावरचं छानपैकी औदुंबराचं झाड आणि तो परिसर आणि विशाल भीमेचं पात्र आपल्या डोळ्यासमोर उभारायला लागतं. गुरुचं प्रेम तिथं साक्षात आपल्याला दिसायला लागतं की संगमावर मी, माझ्या हातात ती फुलं आहेत गुरुचरणाची आणि मी संगमावर उभा आहे असा आभास तयार होतो. मनोमनी नित मूर्ती गुरुची, अंतरी एक रूप होती. आपण अशा त्या रम्य अशा वातावरणात एकदम विरघळून जातो. तेवढ्यात तो जो सांगत असतो सिद्धमुनी, तो सांगतो सुभक्ता ऐक, ह्या चरित्रामध्ये अतिशय गूढ सांगितलेलं आहे. तुझं हृदय आत्ता एकदम प्रसन्न झालेलं आहे. तुला असं वाटतं की माझ्यासमोर साक्षात या कथा, या गोष्टी घडतायत असा तुला भास होतो. आणि ही तल्लीनता जी आहे ना, हा जो तन्मय झालायस ना तू, हा जो एकरूप झालायस ना, हीच समाधी आहे. लक्षात ठेव. कॉन्सन्ट्रेट होणं, एकाग्रचित्त होणं म्हणजे काय. आणि मग तो जो पहिला मगाशी सुगंध आला होता ना, तसा सुगंध बाजूला दरवळायला लागतो आणि बस तू म्हणतोस आज मी या गोष्टी ऐकून तृप्त झालो. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. स्वये श्री सिद्धमुनी सांगती, स्वये श्री सिद्धमुनी सांगती, नरहरी सद्गुरूंची कीर्ती, नरहरी सद्गुरूंची कीर्ती. जयाना गुरुसेवेचा कुंभ गवसला हा ज्ञानाचा, लाभ जयाना गुरुसेवेचा कुंभ गवसला हा ज्ञानाचा, अनुभव घेता गुरुशक्तीचा, अनुभव घेता गुरुशक्तीचा. प्रार्थिती गणराजा सुमती, प्रार्थिती गणराजा सुमती, नरहरी सद्गुरूंची कीर्ती.
ऐक सुभक्ता नरहरीच्या या अगम्य चरिता नामधारका ऐक सुभक्ता नरहरीच्या या अगम्य चरिता प्रसन्न हृदयी झालो आता प्रसन्न हृदयी झालो आता कथांची माला गुंफियती कथांची माला गुंफियली नरहरी सद्गुरूंची कीर्ती प्रसाद पुष्पे गुरुचरणाची पूर्ण राहिली गुरुप्रेमाची प्रसाद पुष्पे गुरुचरणाची पूर्ण राहिली गुरुप्रेमाची मनोमनी नित मूर्ती गुरूंची मनोमनी नित मूर्ती गुरूंची अंतरी एक रूप होती अंतरी एक रूप होती नरहरी सद्गुरूंची कीर्ती तल्लीनताये चरित ऐकता समाधिस्थ होऊनी रंगता तल्लीनताये चरित ऐकता समाधिस्थ होऊनी रंगता सुगंध घेई गुरुसी स्मरता सुगंध घेई गुरुसी स्मरता सिद्ध हे भक्तासी कथिती सिद्ध हे भक्तासी कथिती नरहरी सद्गुरूंची कीर्ती नरहरी सद्गुरूंची कीर्ती स्वये श्री सिद्धमुनी सांगती स्वये श्री सिद्धमुनी सांगती नरहरी सद्गुरूंची कीर्ती नरहरी सद्गुरूंची कीर्ती वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा।